चला. तर याच्यामध्ये तुम्हाला आपलं थर्मोडायनामिक्स मध्ये माहित आहे तुम्हाला की आपण स्टार्टिंगला कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला जर आठवत असेल तर आपण सगळ्यात पहिले तर मला असं वाटतं थर्मोडायनामिक जे टर्म्स आहेत त्याच्याबद्दल घेतलेले आहे आपण. एक क्विक रिवाइज करतो मी. टर्म्स बद्दल आपण शिकलो आहोत है ना. टर्म्स बद्दल शिकलो आहोत. टर्म्स कोणकोणते आहेत बघा. बाकी याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सिस्टीम, सराउंडिंग या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पासून बनतो युनिवर्स. बाकी आपण वेगवेगळ्या प्रोसेसेस बघितल्या. सगळ्या प्रोसेस बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे मेनली सिस्टीम बद्दल जर बोलायचं झालं तर ओपन सिस्टीम काय आहे, क्लोज सिस्टीम काय आहे, आयसोलेटेड सिस्टीम काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितल्या. ठीक आहे. किंवा मी एक काम करतो, मी ऑलरेडी आता जस्ट यांच्या बॅचला घेतलं मी एका. मी तेच तुम्हाला एकदा करतो. फास्ट रिवाइज. ठीक आहे. ओके. तो आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आतापर्यंत. थर्मोडायनामिक म्हणजे काय जे आहे इंटर कन्व्हर्जन. याच्यामध्ये आपण टर्म शिकलेलो आहोत. सिस्टीम कसा स्टडी करतो आणि एक्सेप्ट सिस्टीम सराउंडिंग दोघांपासून युनिवर्स बनतं. टाइप्स ऑफ सिस्टीम मध्ये आपल्याला माहिती आहे आपण दोन गोष्टी घेतलेल्या आहेत, ओपन सिस्टीम आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल पण बघितले होते आणि वेगळ्या प्रकारे याचं रिप्रेझेंटेशन सांगितलंय ना. अशा प्रकारे दोन्ही आणि एनर्जी सराउंडिंग मध्ये एक्सचेंज होत आहेत. इथे एक्सचेंज होते आहे आणि ऍक्च्युअली सर व्हॉइस नॉट क्लिअर. काय सर अटकतोय आवाज. अटकतोय आवाज. बरोबर. एकच मिनिट. बर येतोय का? हो सर येतोय. ओके गुड. थर्मोडायनामिक प्रॉपर्टी मध्ये आपण एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी बघितली. मला माहित आहे क्वांटिटी आणि साईज ऑफ सिस्टीम वर ज्या डिपेंड असतात त्या एक्सटेन्सिव्ह असतात आणि ज्या नसतात त्या इंटेन्सिव्ह असतात. मी तुम्हाला खूप एक्झाम्पल लिहून दिले आहेत आणि एक्झाम्पल लिहून देण्याची तुम्हाला रटायची गरज नाही. स्पेसिफिक असतात. बरोबर. ज्या गोष्टी कधी पण स्पेसिफिक किंवा म्हणजे जे पर ग्रॅम दिले आहे किंवा मोलार दिलेला आहे ह्या गोष्टी नेहमी ह्या ज्या फिक्स असतात हे इंटेन्सिव्ह. त्याच्यासाठी एक सोपं तुम्ही करू शकता की एक कंटेनर घ्या आणि त्या कंटेनरचे तुम्हाला वाटतील तेवढे भाग करून घ्या आणि जी प्रॉपर्टी चेंज झाली ती एक्सटेन्सिव्ह, जी प्रॉपर्टी चेंज नाही झाली ती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. अशा प्रकारे आहे. ओके. नंतर तुम्हाला माहिती आहे की दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो हा नेहमी काय असतो, इंटेन्सिव्ह असतो आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ह्या ऍडिटिव्ह असतात. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऍडिटिव्ह नसतात. बरोबर. थर्मोडायनामिक फंक्शन्स किंवा पॅरामीटर्स मध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघितला आहे स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शन. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्या प्रॉपर्टी फक्त इनिशियल आणि फायनलवर किंवा ज्यांच्यामधला आपण डिफरन्स लिहू शकतो त्यांना आपण स्टेट फंक्शन म्हणतो आणि जे ज्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असतातच असतात पण ज्या पाथवर सुद्धा डिपेंड असतात त्यांना आपण काय म्हणतो आपण, है ना. हा वैष्णवी येस बेटा सांगतो. त्यांना आपण काय म्हणतो असतो, आपण त्यांना पाथ फंक्शन म्हणतो. बरोबर आहे. वर्क आणि हीट हे दोन पाथ फंक्शन आहे. बाकी मी तुम्हाला याच्या स्पेशल कंडिशन लिहून दिल्या. युलर्स थिअरम फॉलो केली पाहिजे कोणी, स्टेट फंक्शन है ना. आणि जे युलर्स थिअरमला फॉलो करत नाही त्याला आपण काय म्हणतो असतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं है ना. सायक्लिक इंटिग्रल ज्याचा 0 असतो ते असतात स्टेट फंक्शन आणि ज्यांचा सायक्लिक इंटिग्रल हा 0 नसतो त्याला आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बरोबर. इंटरनल एनर्जी एक स्टेट फंक्शन आहे. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही सिस्टीमची जर टोटल एनर्जी सांगायची असेल तर तुम्हाला तिथे एक फंक्शन वापरावं लागतं त्याला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे आपल्याला टोटल एनर्जी बद्दल सांगते. टोटल एनर्जी जर तुम्ही बाहेरून बघायला गेले कोणत्याही सिस्टीमला तर बाहेरून बघितलं तर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी प्लस इंटरनल एनर्जी असते. पण तुम्हाला मी सांगितलं आहे की आपण जे केमिकल थर्मोडायनामिक्स शिकतो त्याच्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या 0 घेतो. आपण आपल्याला माहित आहे पण ज्या वेळेस आपण सिस्टीमच्या मध्ये जातो सिस्टम के अंदर की एनर्जी यानी मॉलिक्यूलर लेवल पे अगर हम जाते हैं तो हमें जो टोटल एनर्जी है
तो वो हमें मिलती है, देखो, काइनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी प्लस केमिकल एनर्जी प्लस न्यूक्लियर एनर्जी प्लस अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी, एवढ्या एनर्जी. पण आपल्याला माहिती आहे की टोटल एनर्जी ही नथिंग बट असते इंटरनल एनर्जी, कारण इथे या झिरो असतात. म्हणजे टोटल एनर्जी झाली फक्त इंटरनल एनर्जी, आणि इंटरनल एनर्जी मध्ये मॉलिक्युलर लेवलला बघतो आपण, म्हणजे मॉलिक्युलच्या एवढ्या एनर्जी असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या बाकीच्या जेवढ्या पण आहे कायनेटिक एनर्जी सोडून सगळ्या एनर्जी आपण झिरोच घेत असतो, कारण आपण केमिकल थर्मोडायनामिक्स शिकतो. त्याच्यामुळे आपण सिस्टीम ही आपण रेस्टला घेतो, है ना. सिस्टीम इज ॲट रेस्ट, सिस्टीम इज ॲट रेस्ट बट मॉलिक्युल्स आर नॉट इन रेस्ट. मॉलिक्युल हे फिरतच असतात, ते कधी रेस्टला नसतात, बरोबर. नेक्स्ट, मग कायनेटिक एनर्जी 3 टाईपची आहे, रोटेशनल आहे, ट्रान्सलेशनल आहे, व्हायब्रेशनल आहे. मग जेवढ्या डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, जेवढ्या जी टोटल एनर्जी आहे ती किती भागामध्ये डिवाइड झाली. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं सोपं, की जशी आपल्या एकाची सॅलरी असते, सॅलरी ही प्रत्येक गोष्टीसाठी डिवाइड होत असते दर महिन्याला, तशी त्या सिस्टीमची जी टोटल एनर्जी आहे ती कुठे कुठे डिवाइड होते. तर जर याला 3 मोशन असतील, रोटेशनल, व्हायब्रेशनल आणि ट्रान्सलेशनल, म्हणजे याचा अर्थ नक्की ते 3 डायरेक्शनला 3 डिग्री ऑफ फ्रीडमला डिवाइड होतील. दॅट इज ट्रान्सलेशनल, रोटेशनल अँड व्हायब्रेशनल, बरोबर. आणि हे तुम्हाला माहिती आहे, लेस दॅन 200 केल्विन असेल तर आपण फक्त ट्रान्सलेशनल कन्सिडर करतो. रूम टेम्परेचरला आपण दोन्हीच्या दोन्ही कन्सिडर करतो, कोणत्या, ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल, आणि हाय टेम्परेचरलाच आपण व्हायब्रेशनल घेतो. टोटल डिग्री ऑफ फ्रीडमचा फॉर्म्युला थाईस एन असतो. एन म्हणजे ॲटॉमिसिटी असतं, जसं मोनो ॲटॉमिक साठी एन इक्वल टू 1, डायटॉमिक साठी 2 आणि ट्राय ॲटॉमिक साठी 3 असतं. बाकी तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हा नेहमी 3 असतात. आणि आपण त्याचा एक चार्ट बनवला होता खूप सुंदर असा, होपफुली तुम्हाला आवडला असेल तो. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी हाफ एम स्क्वेअर, रोटेशनल कायनेटिक एनर्जी हाफ आय इंटू ओमेगा स्क्वेअर, आणि व्हायब्रेशनल जी असते ती हाफ के एक्स स्क्वेअर असते ना, बरोबर आहे, ठीक आहे. नंतर ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वेळी ह्या 3च असतात. भलाही ते मोनो ॲटॉमिक असू द्या, डायॲटॉमिक असू द्या किंवा ट्राय ॲटॉमिक असू द्या, पण रोटेशनल आणि व्हायब्रेशनल हा व्हॅरी असतात. मोनो साठी तर 0 आहे, डाय साठी ह्या 2 आहे आणि ह्या 1 आहे. ट्रान्सलेशनल डायॲटॉमिक हा नेहमी 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 लिनियर असतो, आणि लिनियर असतो म्हणजे एका ऍक्सिसला याची मुवमेंट ऑफ इनर्शिया ही 0 असते, म्हणून रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम फक्त 2च आहे. तुम्ही कधीही काय करायचं, टोटल डिग्री ऑफ फ्रीडमने आहे ना, एफ टी इज इक्वल टू थाईस यांनी तुम्ही टोटल डिग्री ऑफ फ्रीडम काढून घ्यायचा. जर फॉर्म्युला विसरला, तुम्ही जर विसरले की ट्रान्सलेशनल किती, रोटेशनल किती, तर ट्रान्सलेशनल तर माइंड मध्ये टाकून घ्या की 3च असतात, कारण 3 डायरेक्शनला मोशन असू शकतात, ते फिक्स आहे. रोटेशनल आणि व्हायब्रेशनल मध्येच फरक असतो. जर तुम्ही थाईस यांनी टोटल डिग्री ऑफ फ्रीडम काढून घेतल्या तर तुम्हाला लक्षात येईल की लिनियर असेल तर नेहमी 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 बघा, ट्राय ॲटॉमिक साठी सुद्धा जर लिनियर असेल तर तिथे 2च आहे, म्हणजे लिनियर आला तर रोटेशनल 2, म्हणजे उरलेल्या ज्या असतील त्या नेहमी व्हायब्रेशनल असतील. अगदी सोपा. मग तुम्ही सीपीचा फॉर्म्युला एक्सक्लुडिंग एफ व्हायब्रेशनल काढू शकता, किंवा तुम्ही सीपीचा फॉर्म्युला आहे ना, सीपी काढू शकता तुम्ही इन्क्लुडिंग व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम. मग त्याचा एक फॉर्म्युला आहे ना एक्सक्लुडिंग व्हायब्रेशनलचा, काय आहे रे तो, f/2 + 1 r आहे. आठवतंय तुम्हाला? ज्यांच्या घरात काही भांडणं चालू असतील ते बंद करा बरं. सगळे भांडणं करायची, त्यातल्या जर मम्मी पप्पावर ओरडत असेल तर खूप अपमान होतो. बंदच राहू द्या बरं का. कळेल तुम्हाला पण पुढं कसं असतं ते. हो, आम्हाला कळूनच घ्यायचं ते एकदम. खूप खूप ऐकलं. 6-8 महिने झाले खूप ऐकतोय लग्नानंतर, आता आम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा. ठीक आहे. चला, सीपीचा फॉर्म्युला f/2 + 1 r आहे, आणि व्हायब्रेशनलचा f/2 प्लस व्हायब्रेशनल ऍड करायचं, सोपं आहे ना. आणि सीव्ही मध्ये f/2 r घेतो सिंपल, आणि व्हायब्रेशनल ऍड केला तर प्लस व्हायब्रेशनल करतो, एवढाच फरक आहे. अतिशय सोपं, ठीक आहे. याच्यावरनं तुम्हाला सगळे येऊन जाईल, ठीक आहे. तर तुम्हाला आपण पुढचा एक पॉइंट शिकलो आहे की टोटल एनर्जी जी आहे सिस्टीमची ती कशी चेंज होऊ शकते, तर ती 3 प्रकारे चेंज होते. एक तर हीट लॉस झाली किंवा गेन झाली तेव्हा तुमचं वर्क डन सिस्टीमवर झालं, सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केली किंवा सिस्टीमने सराउंडिंगवर वर्क केलं, मॅटर मध्ये आलं सिस्टीमच्या, बाहेरून काही एखादी ऍडिशन केली आपण किंवा त्याच्यामधलं काही आपण मॅटर काढलं,
हे तीनच वेज आहे ज्याच्यामुळे इंटरनल एनर्जी चेंज. मग त्याच्यापैकी पहिला वे घेतला होता आता आपण वर्क. तर वर्क मध्ये आपण समजून घेतलं होतं की आपण एक ॲडियाबॅटिक सिस्टीम घेतली, आपण एक ॲडियाबॅटिक वॉल असलेली सिस्टीम घेतली आणि इथं आपण दोन टाईपचे वर्क केले. एक आपण केलं मेकॅनिकल वर्क आणि एक केलं आपण इलेक्ट्रिकल वर्क. तर दोन्ही वर्क मध्ये जो टेम्परेचरचा डिफरन्स आला तो सेम होता. दोन्ही जो टेम्परेचरचा डिफरन्स आला तो सेम होता. आणि तुम्हाला माहिती आहे की इंटरनल एनर्जी हे कशाचं फंक्शन आहे? टेम्परेचरचं फंक्शन आहे. मग याचा अर्थ टेम्परेचर मधला चेंज काढू शकतो तर यू मधला पण चेंज काढू शकतो. आणि तुम्हाला माहित आहे ना, मग आपल्याला माहित आहे की हे कोणतं वर्क झालं? हे ॲडियाबॅटिक वर्क झालं. हे कोणतं वर्क झालं? ॲडियाबॅटिक. कारण आपण सिस्टीम घेतली ॲडियाबॅटिक म्हणून ते ॲडियाबॅटिक वर्क. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? आता ऑब्व्हियसली यार व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना इथे. मग तुम्हाला माहिती आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वरनं ही इक्वेशन येते आपल्याला, बरोबर आहे? मग याच्यामध्ये है ना एनसीईआरटीच्या अकॉर्डिंगलीच गेलोय आपण की ह्या केसमध्ये आपण 1 किलो जूलचं वर्क करतोय आणि ह्या केसमध्ये सुद्धा आपण 1 किलो जूलचं वर्क करतोय. तर जो टेम्परेचरचा डिफरन्स आहे तो सेम होता आणि इंटरनल एनर्जीचा पण चेंज सेम होता. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही कोणत्याही प्रकारे वर्क करा, पण तुमचा जो चेंज इन टेम्परेचर आणि चेंज इन इंटरनल एनर्जी आहे तो सेमच राहील. म्हणून त्याला आपण स्टेट फंक्शन म्हणतो, कारण त्याचा चेंज आहे ना, आपण चेंज घेतो त्याचा म्हणून. मग त्याचं तुम्हाला सांगितलं होतं की टेम्परेचर पण कसं आहे? हो प्राची, येस बेटा, टेम्परेचर सुद्धा कसं आहे? एक स्टेट फंक्शन आहे. का? जसं त्याच्यामध्ये एनसीईआरटी मध्ये दिलंय की 25 डिग्री ते डायरेक्टली थांबूच नका, डायरेक्ट 35 डिग्री करा किंवा तुम्हाला वाटतं तसं खेळत बसा त्याच्यासोबत. 25 ते 26, 26 परत 25, 26 27 परत 27 26 असं खेळत बसा आणि शेवटी 35 ला जात तरी सुद्धा टेम्परेचरचा डिफरन्स हा तुमचा तेवढाच राहणार. म्हणून हे स्टेट फंक्शन आहे. आणि एक सिंपल गोष्ट तुम्हाला माहिती आहे की वर्क डन ऑन द सिस्टीम झालं, सोपी गोष्ट आहे. वर्क डन ऑन द सिस्टीम झालं म्हणजे मधली इंटरनल एनर्जी वाढणार ऑब्व्हियसली. म्हणजे वर्क डन हे पॉझिटिव्ह असतं, त्यावेळेस इंटरनल एनर्जी ही इन्क्रीज होत असते. आणि बाहेर वर्क केलं सिस्टीमने म्हणजे नक्कीच सिस्टीमची एनर्जी खर्च झाली. त्या ठिकाणी सिस्टीम मध्ये एनर्जी नाही आली, सिस्टीमने एनर्जी खर्च केली. म्हणून तिथे जे तुमचं वर्क डन असणार ॲडियाबॅटिक वर्क डन ते असणार तुमचं निगेटिव्ह. आणि अशा वेळेस तुमची इंटरनल एनर्जी येते म्हणजे ती डिक्रीज होते. तसंच तुम्ही हिटने सुद्धा चेंज कसा होतो इंटरनल एनर्जी मध्ये ते सांगू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला डायथर्मिक वॉल घ्यावे लागतील. मग आता सोपं आहे अतिशय. कसं रे? तुम्हाला माहिती आहे आता इथे आपल्याला कम्पेअर करावं लागतं अतिशय सोपं. काय की यार जर सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल, हिटची ट्रान्सफर केव्हा होते? टेम्परेचरचा डिफरन्स वेळ होते है ना. ज्यावेळेसही टेम्परेचरचा डिफरन्स येईल त्याच वेळेस फक्त हिटची ट्रान्सफर होते. त्यालाच आपण हिट म्हणतो, हिट एनर्जी म्हणतो, जी टेम्परेचरच्या डिफरन्समुळे इकडून तिकडे पळत असते. मग याच्यामध्ये जर सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल सिस्टीम पेक्षा तर ऑब्व्हियसली सराउंडिंग टू सिस्टीम तुमची जी ट्रान्सफर होणार तिला आपण हीट म्हणणार. आणि जर तुमच्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल सराउंडिंग पेक्षा तर ऑब्व्हियसली यार तिथे सिस्टीम टू सराउंडिंगच तुमची हीट ट्रान्सफर होणार, बरोबर आहे? मग इथे सिस्टीम परत एकदा सराउंडिंग वर वर्क करते किंवा सराउंडिंग सिस्टीम वर वर्क करते आहे. टेम्परेचर तुम्हाला माहिती आहे हीट ही नेहमी हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरच फ्लो होत असते. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या सिस्टीमला हीट करताय म्हणलं तुमचं सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे, कारण तुम्ही याला बाहेरून हीट देताय. बाहेरून हीट देताय म्हणजे बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे, मधलं टेम्परेचर कमी आहे. म्हणून मध्ये हीट ट्रान्सफर होणार आहे म्हणल्यावर मधली इंटरनल एनर्जी वाढणार ते ऑब्व्हियसली. म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो की सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केलं तर इंटरनल एनर्जी वाढते. जसं ह्या ठिकाणी सराउंडिंगने सिस्टीमवर जर वर्क केलं तर इंटरनल एनर्जी वाढते आणि सिस्टीमने सराउंडिंगवर वर्क केलं तर इंटरनल एनर्जी कमी होते. तुम्हाला माहिती आहे याचाच अर्थ असा झाला की क्यू जर तुमचा पॉझिटिव्ह असेल म्हणजे हीट गेन असेल तर ऑब्व्हियसली इंटरनल एनर्जी वाढते आणि हीट निगेटिव्ह आहे म्हणजे हीट लॉस आहे म्हणजे तुमची इंटरनल एनर्जी ही कमी होते. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स ह्या दोघांना पकडूनच तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो म्हणतो की यार डेल्टा यू इज इक्वल टू काय असतं? क्यू प्लस डब्ल्यू असतं. मग इथे आपण क्यू हीट गेन हीट लॉस घेतो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही हीट गेन घेऊ शकता, हीट लॉस घेऊ शकता. आणि तुम्हाला वर्डनशील शिकायचं आहे बाळांनो, ते सगळं फक्त एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशनचं वर्क आहे तुमच्या आयुष्यामध्ये 11वी-12वीला. फक्त एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन एनसीईआरटी मध्ये. मग तुम्हाला माहिती आहे एक्सपान्शन असेल तर ऑब्व्हियसली यार वर्क डन निगेटिव्ह असणार कारण ते बाय सिस्टीम असतं, सिस्टीम सराउंडिंग वर्क करते. आणि कॉम्प्रेशन असेल तर तुमचं वर्क डन पॉझिटिव्ह असतं म्हणजे ऑन द सिस्टीम असतं. क्यू पॉझिटिव्ह असेल आणि वर्क डन निगेटिव्ह असेल तर तुम्ही सिंपल अशा प्रकारे इक्वेशन लिहू शकता. मग याच्यावर आपण एक छानशी इक्वेशन तयार करायची का?
आता आपण छान इक्वेशन तयार करायची का? बघा किती छान इक्वेशन तयार होते. डेल्टा यू इज इक्वल टू मी अशी इक्वेशन तयार करू शकतो का? बघा काहीतरी वेगळं पाहिजे ना आता या सेशनवर. डिपेंड आहे आता ते तुम्ही बघायचं काम आहे, तुमचं बघायचं काम आहे. आता ते हिट म्हणजे सिस्टीम वर झालंय का बाय द सिस्टीम झालं. तुम्ही असं सुद्धा बाय द सिस्टीम घेऊ शकता तुम्ही याच्यामध्ये. आता तुम्हाला फिजिक्स मध्ये जनरली कसं असतं, क्यूचं साइन कसं डिसाइड करायचं असं करायचं का? वैष्णवी असं नाही करायचं. तर क्यूचं साइन कसं डिसाइड करायचं म्हणते वैष्णवीजी? अरे सोपं आहे ना बेटा. हिट गेन असेल तर पॉझिटिव्ह असतं ना, हिट लॉस असेल तर निगेटिव्ह असतं. सोपं आहे ना. म्हणजे कसं आहे माहितीये का? बरं ठीक आहे सांगतो. म्हणजे कसं असतं माहितीये का? असं आता एक कन्सिडर कर PR2 ना एक कंटेनर घेतला आणि त्याच्यामध्ये तुझी सिस्टीम आहे काहीतरी, ठीक आहे, आयडियल गॅस किंवा कोणती केमिकल रिएक्शन आहे. आता हे जे तुझं पिस्टन आहे ना मुव्हेबल आहे बेटा, पिस्टन मुव्हेबल आहे बरोबर आहे. मग आता ज्यावेळेस समजा इकडे हीट ट्रान्सफर झाली, क्यू म्हणजे हीट याच्यामध्ये आली म्हणजे क्यू तुझी पॉझिटिव्ह झाली ना, तर इथे गॅस जी सिस्टीम आहे तिचं टेम्परेचर वाढलं आणि हे मुव्हेबल पिस्टन आहे ना, तर मग हे वर्क करणार सिस्टीम सराउंडिंग वर वर्क करेल. म्हणजे याचा अर्थ हे जे पिस्टन आहे ना ते वरती सरकेल है ना. हे फॉर एक्झाम्पल पिस्टन इथं होतं, तर हे पिस्टन काय होईल, थोडं वरती सरकेल, कारण आता सिस्टीमने सराउंडिंग वर वर्क केलं ना. मग हे वर्क ऑफ एक्सपेन्शन झालं, म्हणजे हीट गेन झाली आणि वर्क कशाचं झालं बेटा, वर्क झालं एक्सपेन्शनचं. म्हणजे एक्सपेन्शनचं वर्क झालं म्हणजे तुझ्या वर्क जे येणार ते निगेटिव्ह येणार साईन, आणि हीट गेन झाली म्हणजे ते म्हणजे पॉझिटिव्ह येणार नाही. कळालं का? ओके इतकं सहज म्हणतात नंतर. हा बरोबर म्हणजे असं अच्छा ठीक आहे असं बरं ठीक घ्या सर पुढे शिकवा. थर्मोडायनेमिक प्रोसेसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेस मध्ये तुम्हाला माहिती आहे आयसोथर्मल म्हणजे DT इक्वल टू 0 असतं. आणि जर नेहमी आयसोथर्मल मध्ये इंटरनल एनर्जी ही 0च असते का? कारण इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर, आणि टेम्परेचर मध्ये चेंज नसेल तर काय तिथे इंटरनल एनर्जी मध्ये चेंज नसेल. अतिशय सोपं आहे, ठीक आहे लक्षामध्ये. म्हणून तुमचं जो पहिलं इक्वेशन आहे थर्मोडायनेमिक्स, जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इक्वेशन आहे, फ्लॉटची जी इक्वेशन आहे ती तुमची येणार Q इज इक्वल टू -W. आलं लक्षामध्ये. नंतर आयसोक्वारिक साठी तुम्हाला माहिती आहे DV इक्वल टू 0 असतो. मी तुम्हाला सगळे एक्सप्रेशन लिहून दिले कुठे काय असतं इक्वल आहे ना. आयसोबॅरिक साठी आपण जे प्रेशर घेतो ते जनरली एक्सटर्नल प्रेशर असतं, इंटरनल प्रेशर नसतं आहे ना. नंतर ॲडियाबॅटिक सिस्टीम साठी मी तुम्हाला सांगितलं होतं DQ इक्वल टू 0 राहतं, DQ इक्वल टू 0 असतं आणि DQ इक्वल टू 0 असतं म्हणजे याचा अर्थ इथे Q 0 आहे तुमचा, म्हणजे डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस ॲडियाबॅटिक वर्क घेतात तुम्ही ना, म्हणजे तुमचं ॲडियाबॅटिक वर्क इज इक्वल टू असतं डेल्टा U. सायक्लिक प्रोसेस अतिशय सोपी प्रोसेस आहे, जे फिरून फिरून परत तिथेच येते, ती म्हणजे सायक्लिक प्रोसेस. मग हे आपण प्रेशर व्हॉल्यूम टाईपचं वर्क बघितलं होतं ना याच्यामध्ये आहे ना, प्रेशर व्हॉल्यूम टाईपचं. मग याच्यामध्ये स्टेट फंक्शन काय असतात रे, याच्यामध्ये स्टेट फंक्शन काय असतात, 0 असतात, हे तुम्हाला मी सांगितलं. स्टेट फंक्शन्स आर 0 इन सायक्लिक प्रोसेसेस. नंतर तुम्हाला फ्री एक्सपान्शनचा अर्थ सांगितला होता. फ्री एक्सपान्शन म्हणजे काय असतं रे? फ्री एक्सपान्शन म्हणजे एक्सपान्शन इन व्हॅक्यूम. गॅसचं एक्सपान्शन व्हॅक्यूम मध्ये, म्हणजे तिथे P एक्सटर्नल 0 आहे, म्हणजेच तुमचं वर्क डन जे असणार ते 0 असणार, P एक्सटर्नल आहे ना, P इंटू डेल्टा V. म्हणजे ते काय 0 आहे, म्हणजे तुमचं QE इज इक्वल टू डेल्टा U येणार, कारण ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. व्हॅक्यूम आहे तिथे व्हॉल्यूम तुमचं काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. मग आपण परत एकदा रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस खूप छान प्रकारे घेतली होती आपण. त्याच्यामध्ये ना खूप छान छान डिफरन्सेस घेतलेले आहे ना, त्याच्यामधले सगळे डिफरन्सेस वाचून घ्या, कारण त्याच्या सिंपल गोष्टींवर पण क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. तुम्हाला एक कंपॅरिझन पण येऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट कंडिशन फॉर रिव्हर्सिबल
प्रोसेस है ना, असं येऊ शकतं. पण तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचंय की रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आपण जनरली थांबत नाही, एकदाच काहीतरी प्रेशर अप्लाय करतो आहे ना, कॉम्प्रेशन करतो किंवा एकाच झटक्यामध्ये एक्सपान्शन करतो. पण जर आपल्याला रिव्हर्सिबल जर प्रोसेस करायची तर आपल्याला हळूहळू थोडा डीपी चेंज करावा लागतोय ना, तुम्हाला माहिती आहे. चेंज थोडा म्हणजे थोडं कॉम्प्रेशन होतं, थोडं एक्सपान्शन होतं, म्हणजे कुठून पण रिएक्शन परत रिव्हर्स जाऊ शकते. अतिशय सोपं आहे. मग तुमचा आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपेन्शनचा फॉर्म्युला आपण घेतला होता, आठवतंय का तुम्हाला? आयसोथर्मल इरिव्हर्सिबल वर्क डन घेतलं होतं आपण. म्हणजे काय झालं ते मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, आणि मग तुम्ही मायनस डेल्टा एनजी इंटू आरटी पण लिहू शकता, काय हरकत नाही त्याच्यामध्ये, जर तुम्हाला एखादी केमिकल रिएक्शन दिली तर. दुसरं आयसोथर्मल एक्सपेन्शन का म्हणतोय रे आपण इथे? एक्सपेन्शन म्हणण्यात कारण तिथे निगेटिव्ह घेतोय आपण व्हॅल्यू, बरोबर? काही बोलायचंय कोणाला? ठीक आहे, तो आयसोथर्मल एक्सपेन्शन इथं का आपण निगेटिव्ह एक्सपेन्शन आहे म्हणजे निगेटिव्ह येणार आहे, ऑब्विसली सोपी गोष्ट आहे सगळ्यात. -2.303 इंटू एनआर इंटू लॉग व्हीएफ अपॉन व्हीआय किंवा V2 अपॉन V1 आहे ना, V2 अपॉन V1 पण तुम्ही घेऊ शकता. हे सोपे गोष्ट. किंवा प्रेशरची रिलेशन घेतली तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम, म्हणजे तुम्ही P1/P2 सुद्धा घेऊ शकता. अच्छा, आणि आपण वेगवेगळ्या टाईपचे खूप ग्राफ शिकलो होतो रे, आठवतंय का? खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफ आपण शिकलो होतो. जसं एक मी तुमच्या समोर एक क्वेश्चन ठेवलेला आहे, जिथे मी तुम्हाला वेगवेगळे ग्राफ दिलेले आणि तुम्हाला याच्यातून सांगायचं की कोणता ग्राफ कशासाठी. तर ए ग्राफ, बी ग्राफ, सी ग्राफ, डी ग्राफ मी आजच तुम्हाला सांगितलं, आणि तुम्हाला फिजिक्स वाले सुद्धा सांगतात. फिजिक्स वाला म्हणावं का फिजिक्स वाले म्हणावं काही कळत नसेल, फिजिक्स वाला एवढं प्रसिद्ध आहे. फिजिक्सच्या लोकांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल की तुम्ही कसं आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस तुम्ही नाही ना सांगू शकता, कोणती आयसोथर्मल आहे कोणती ॲडियाबॅटिक आहे. ठीक आहे, तर तुम्हाला वरती दिसताय तर ए आणि डी ग्राफ अतिशय सोपा आहे. ए ग्राफ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजे ती आयसोकोरिक प्रोसेस आहे. डी ग्राफ मध्ये तुम्हाला जी लाईन दिसते ती कशासाठी, ती आयसोबारिक साठी आहे, बॅरिक साठी आहे. आणि उरलेला आणि आजच आपण शिकलोय ना की ॲडियाबॅटिकचा जो ग्राफ असतो तो स्टीपर असतो जास्त, आणि त्याचा जो स्लोप असतो है ना, आज पण सांगितलं ना मी तुम्हाला, त्याचा जो स्लोप असतो तो गॅमा टाइम्स असतो. मला खूप आवडतं हे जे आहे ना, हे खूप आवडतं मला, कारण ते ओळखायला अतिशय सोपं आहे. इथे लिहिताना हे झालंय ते, येस. इथे बी पाहिजे, बरोबर लिहिताना हे झालंय ते, हे बी आणि हे बरोबर, येस. तर तुम्हाला सगळ्यांना येतं ते छान, कारण ना मला ऋतुजाने कोणीतरी एक क्वेश्चन पाठवला होता तो, आणि हा ऑलरेडी नीट मध्ये सुद्धा विचारला जातोय प्रश्न बऱ्याचदा है ना. ज्याचा थीटा जास्त असतो त्याचं ते जास्त असतं, बरोबर. एन्थॅल्पी म्हणजे हीट कंटेंट किंवा टू वॉर्म, बरोबर. आता एन्थॅल्पी टर्म आलं काय, त्याचं तुम्हाला मी रिझन सांगितलं. तुमची नोटबुक ना इतकी उत्कृष्ट आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला मी रिझन लिहून दिलंय की यार हे का आलं, का याचा अभ्यास करायचा. कारण ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना, रिवाइज कराल ना नंतर, तर तुम्हाला अशी ती एक स्टोरी वाटेल की नाही यार आपण याच्यानंतर ना हे घेतलं होतं. म्हणजे बेसिकली तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक चॅप्टर मध्ये की यार हे का आलंय, याचं रिझन काय, याचं एम काय. कारण तुम्हाला जोपर्यंत एम कळत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे ना एक्झाम मध्ये तुम्ही 0 टाइमला जरी बसले काही ना रिव्हिजन करता तरी तुम्हाला ते पॉईंट तिथल्या तिथे आठवणार. हा फायदा असतो प्रत्येक बारीक गोष्ट घेण्यामागचा. मी खरंच तुमची माफी मागतो की माझे चॅप्टर संपायला खरंच थोडा वेळ लागतो जास्त, त्याच्याबद्दल खूप तुमची माफी मागतो. पण मला असं वाटतं की ते आता जर वेळ लागला तरी चालतोय, 2-4 लेक्चर जास्त लागले तरी चालतात, पण तो पार्ट ना तुमच्याकडनं असा पूर्णपणे लिहिलेला पाहिजे, तुमच्याकडे पूर्ण लिहिलेला पाहिजे. म्हणजे उद्या चालून तुम्हाला कोणी सांगणार जरी नसलं तरी तुम्हाला त्या नोटबुक मधून असं वाटलं पाहिजे की यार मी कोणाशी तरी बोलतोय, मी कोणाशी तरी बोलते, आणि भारी वाटतंय. म्हणजे तुम्हाला असू शकतं की माझी पण आठवण येऊ शकते, तिथे होऊ शकतं.
यार नाही आपल्याला हे सरळ शिकवतायत असं काही, म्हणून मी बारीक बारीक एक एक पॉईंट सुद्धा तुम्हाला खूप लिहून देत असतो, अतिशय खूप लिहून देतो मी तुम्हाला. बघ माझी आठवण येते. ठीक आहे, असा तर लक्षात ठेवा, मी प्रत्येक गोष्ट सांगतो म्हणजे ती कामाची असते आणि ती वापरायची तुम्ही नक्कीच. ठीक आहे. एन्थॅल्पी, एन्थॅल्पी म्हणजे हीट कंटेंट किंवा वाम. एन्थॅल्पीचा फॉर्म्युला आपण शिकलो आहोत, काय असतो रे? डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. आणि H2 मायनस H1 म्हणजे डेल्टा एच म्हणजे काय असतं रे? QP असतं. का? कारण आपण जेवढ्या पण केमिकल रिएक्शन शिकतो त्या मोस्टली ऍट कॉन्स्टंट प्रेशर असतात म्हणून. आणि तुम्ही पी डेल्टा व्ही ला तुम्ही डेल्टा एनजी पी डेल्टा व्ही ला तुम्ही एनजी अपॉन आरटी ने सुद्धा तुम्ही इथे डिनोट करू शकता. बरोबर आहे. बाकी मी 3 कंडिशन तुम्हाला शिकवले होते, त्याच्यामध्ये डेल्टा एनजी जर 0 असेल तर डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू असतं, आणि डेल्टा एनजी ग्रेटर असेल तर डेल्टा एच ग्रेटर असतं, आणि डेल्टा एनजी लेस दॅन 0 असेल तर डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू असतं. ठीक आहे. हीट कॅपॅसिटी हे तर खूप छान शिकवलं होतं. हीट कॅपॅसिटी म्हणजे सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवायचंय तर किती हीट लागेल. नंतर मी तुम्हाला सांगितलं क्यू हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टेम्परेचर डिफरन्सला, आणि तो कोइफिशियंट म्हणजेच काय असतो? प्रोपोर्शनॅलिटीचा सी असतो, त्यालाच आपण हीट कॅपॅसिटी म्हणजे हीट कॅपॅसिटी इज इक्वल टू येतं क्यू अपॉन डेल्टा टी म्हणजे जूल पर केल्विन त्याचं युनिट येईल. मग स्पेसिफिक हीट म्हटलं तर एम ग्रॅम सबस्टन्सची हीट आली, मग तिथे काही येऊ शकतं, 1 ग्रॅम येऊ शकतो, 2 ग्रॅम येऊ शकतो, किती येऊ शकतं. तर ही आपण जनरली 1 ग्रॅम सबस्टन्सची घेतो म्हणजे स्पेसिफिक हीट घेतो आपण म्हणजे मास. म्हणून इथे फॉर्म्युला स्पेसिफिक हीटचा काय बनतो? क्यू अपॉन डेल्टा टीच आहे बेसिक फॉर्म्युला, पण इंटू एम बनेल. म्हणजे तुमचं जे क्यूचा फॉर्म्युला आहे तो एम एस इंटू डेल्टा टी तुमचा तयार होणार आहे, एम एस इंटू डेल्टा टी. बरोबर. आणि जर मी तिथे मोलार हीट कॅपॅसिटी म्हणलो मित्रांनो, तर मोलार हीट कॅपॅसिटी म्हणजे 1 मोलचं टेम्परेचर वाढवायचं सबस्टन्स, तर तिथे एमच्या ठिकाणी फक्त एन येऊन जाणार, आणि म्हणजे तुमचा फायनली जो फॉर्म्युला आहे तो एन इंटू सीएम इंटू डेल्टा टी होतो. आणि तुम्हाला नंतर माहिती आहे की मोलार हीट कॅपॅसिटी सीपी आणि सीबी ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. क्यूपी इज इक्वल टू असतं डेल्टा एच आणि क्यूबी इज इक्वल टू असतं डेल्टा यू. हे असतं एन इंटू सीपी इंटू डेल्टा टी, हे असतं एन इंटू सीबी इंटू डेल्टा टी. डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू असतं एन आर इंटू डेल्टा टी. आणि जर तुम्ही 1 मोल घेतला किंवा डेल्टा एनजी आरटी जरी घेतलं तरी काय फरक पडत नाही. तुम्हाला माहिती आहे सीपी मायनस सीबी इक्वल टू आर येतं, आणि याला आपण मेयर्स रिलेशन म्हणतो. सीपी नेहमी ग्रेटर असतं, आणि गॅमा म्हणजे गॅरोमॅटिक रेशो किंवा पॉइझन्स रेशो म्हणतो आपण त्याला, तो असतो सीपी बाय सीबी. आणि याच्यावरनं आपण सीबीचा आणि सीपीचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला होता, जर तुम्हाला आठवतोय. आणि बॉम्ब कॅलोरीमीटर ने आपण काय डिटरमाइन करतो रे? डेल्टा यू डिटरमाइन करतो. आणि कॉफी कप कॅलोरीमीटर जर वापरला तर Constant volume. रेंज सॉरी बॉम्ब कॅलोरीमीटरने आपण डेल्टा यू कॅल्क्युलेट करतो, आणि कॉफी कप कॅलोरीमीटरने आपण डेल्टा एच कॅल्क्युलेट करतो. बघा ही झाली रिव्हिजन. अशीच रिव्हिजन तुम्हाला नोटबुकची करायची आहे प्रत्येक वेळी. आणि नोटबुक वाचल्यानंतर हा कॉन्फिडन्स ठेवत चला की यार मी सगळं वाचलेलं आहे, मी सगळं वाचलेलं आहे आणि मला येणार सगळं, हे स्वतःला सांगत चला, म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. कारण सगळ्यात बेस्ट जर कोणी कोणाला कॉन्फिडन्स देऊ शकतं ते आपण स्वतः आहोत, आणि तुम्ही देण्याचा प्रयत्न करत जा. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? तर अशा प्रकारे आपण रिव्हिजन घेतलेली आहे. आता मी ह्या ठिकाणी तुमच्यासाठी काही क्वेश्चन घेऊन आलेलो आहे, ते आपण आता सॉल्व्ह करू. ठीक आहे सर ही सेपरेट पीडीएफ व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकून द्या ना. काय रे? हे का? हा पीडीएफ. हे तर आहे ना पण तुमच्याकडे सगळं. ठीक आहे, चालेल, मी पाठवून देतो, काय प्रॉब्लेम. ओके, चला तुम्ही बेस्ट करत राहा फक्त. वी आर विथ यू. चला पहिला प्रश्न घेऊया. तुम्ही मला सांगा, विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स, हा मे बी तुम्हाला फिजिक्स मध्ये अशा टाईपचा क्वेश्चन असते. विच ऑफ द फॉलोइंग युनिट्स रिप्रेझेंट्स लवकर लवकर सांगा, लार्जेस्ट अमाउंट ऑफ एनर्जी. मे बी काही लोकांनी पाठही केलं असू शकतं.
श्रेया म्हणते सर लास्ट इयर थर्मो सोडून दिला होता, नाव इट इज गेटिंग परफेक्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच श्रेया, थँक्यू व्हेरी मच. कॅलरी, आमचं आयुष्य काय रे, तुम्हाला आलं म्हणजे संपलं, आमचं सार्थक झालं. बाकी काय, तुम्ही खूप मेहनत घ्या, तुमचे स्वप्न पूर्ण करा, छान डॉक्टर बना. आता पॅन्डेमिक सिच्युएशन तुम्ही बघता, तुमची किती गरज आहे समाजाला. तुम्ही नसाल तर आम्ही सगळे शून्य आहोत. काय येईल रे याचा आन्सर? हा बरोबर आहे, येस, कॅलरी. कॅलरी याचा आन्सर आहे. Calorie. येस येस येस. Calorie. कॅलरी इज इक्वल टू 4.184 ना, म्हणजे 4.2 अराउंड 4.18 जूल असतं. नंतर तुम्हाला इथे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 जूल असतं. बरोबर. अजून काय राहिलं? अच्छा, जूल आणि अर्ग माहिती आहे तुम्हाला. 1 अर्ग इज इक्वल टू 10⁻7 जूल किंवा 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ग. म्हणजे जर तुम्ही इथे कम्पेअर केलं तर तुम्हाला इथे काय 1, 2, 3, 4. जास्त आहे. ठीक आहे, बरोबर. सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आहेत, सगळ्यात ग्रेट आहे. ओके, सो क्वेश्चन सेकंड आहे तुमचा या ठिकाणी. क्वेश्चन असा म्हणतोय की द मोलार हीट कॅपॅसिटी, द मोलार हीट कॅपॅसिटी of water at constant pressure, मी डायरेक्ट सीपी लिहिलं असतं तरी चालतं. सीपी is 75 joule per Kelvin per mole when 1 kilojoule of heat is supplied 200 grams of water which is free to expand, the increase in temperature of water, असा प्रश्न. ठीक आहे, याचे ऑप्शन्स आहेत 6.6 केल्विन, बी ऑप्शन आहे 1.2 केल्विन, सी ऑप्शन आहे 2.4 केल्विन आणि डी ऑप्शन आहे 4.8 केल्विन. सीपी दिलाय तुम्हाला. हा, येस अविनाश, बरोबर आहे. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी. हा अभिजित, पूजा, बरोबर, व्हेरी गुड. येस, क्लिअर एव्हरीवन. अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा आहे. येस, तुम्हाला मोलार हीट कॅपॅसिटी सीपी दिलेली आहे, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला सीपी दिलेला आहे जूल पर केल्विन पर मोल. म्हणजे तुम्हाला जो फॉर्म्युला माहिती आहे ना, क्यू इज इक्वल टू काय रे तो, एन इंटू सीपी इंटू डेल्टा टी. हा फॉर्म्युला तुम्ही इथे डायरेक्टली यूज करणार. आणि नंबर ऑफ मोल्स तुम्ही काढू शकता, कारण तुम्हाला 100 ग्रॅम वॉटर दिलेला आहे आणि 1 किलो जूल हीट दिलेली. सप्लाइड दिलंय, सप्लाइड म्हटलं क्यू पॉझिटिव्ह आहे. क्यू कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आलं लक्षामध्ये? सोपा आहे. मग तुम्हाला डेल्टा टी काढायचा ना, मग डेल्टा टी तुम्ही कसा काढणार, क्यू अपॉन एन इंटू सीपी काढ. क्यू तुम्हाला दिलेलं आहे 1 किलो जूल, त्याला तुम्ही जूल मध्ये कन्वर्ट करा, कारण तुम्हाला जूल मध्ये काढायचंय. म्हणजे हे तुमचं 1 इंटू 10⁻³ जूल मध्ये डिवाइड बाय तुमचा नंबर ऑफ मोल, तुम्ही 100/18 जे की 55.5 येतं, आणि सीपी दिलं तुम्हाला 70. बरोबर आहे, तुम्ही काढू शकता.
18 गुणिले 10 असे. ठीक आहे. तर तुम्हाला एक कळतंय की यार 18 भागिले 75. 2.4. Yes. So you will get the answer C. Clear everyone? समजलं सगळ्यांना? अतिशय. पुढचा क्वेश्चन आहे तुमच्या पुढे. तुम्हाला असं विचारतायत बरं का ते की हे तर येऊन जाईल तुम्हाला, पण ठीक आहे. In an adiabatic expansion, of ideal gas. हे रिअल गॅसेसच्या स्टोरी सगळ्या वेगळ्या आहेत बरं का. त्याचं तेवढं डिटेल मध्ये नाही तुम्हाला ते जेई ऍडव्हान्सला विचारतात, पण रिअल गॅसेसचं खूप वेगवेगळं आहे. डेल्टा ई म्हणजे इंटरनल एनर्जी बरं. ई ला तुम्ही इंटरनल एनर्जी पण वापरू शकता. इंटरनल एनर्जीला ई पण वापरू शकता. In an adiabatic expansion of ideal gas, W is equal to minus delta E. E म्हणजेच इंटरनल एनर्जी. E म्हणजेच इंटरनल. काय ऑप्शन? C option. येस, व्हेरी गुड. कारण adiabatic एक्सपेन्शन आहे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये. Q is equal Internal energy is equal. yes. तुमचा Q इक्वल टू 0 असते बरोबर. आणि एक्सपेन्शन आहे ना, मग एक्सपेन्शन मध्ये वर्क डन काय असतं? निगेटिव्ह मध्ये असतं. म्हणजे ते डेल्टा ई इज इक्वल टू हे तुमचं पहिलं इक्वेशन येऊन जाणार. बरोबर है ना. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असतं ना, बरोबर. आता एक्सपेन्शन आहे, एक्सपेन्शन म्हणजे वर्क डन निगेटिव्ह असणार. क्यू तर 0 आहे तुमचा आणि हे वर्क डन निगेटिव्ह. तर इथे असं तर कुठलं ऑप्शन नाहीये. डेल्टा यू म्हणजे डेल्टा यू है ना. तर हे निगेटिव्ह साईन त्यांनी इकडच्या साईडला चालतं, काय हरकत नाही. सोपं आहे बरोबर. आणि खूप वेगळ्या कंडिशन येत नाही. बऱ्याच वेळा आपण ना थर्मोडायनामिक्स बद्दल बरेच जण काय विचार करत बसतात मला माहिती. मी कधीतरी स्टुडंट होतो तर आपण बऱ्याच वेळा काय विचार करतो माहितीये का, आपल्या मनातच खूप विचार करतो आपण. मग आयसोथर्मल हे विचारलं, ते ऍडिएबॅटिक विचारलं, हे विचारलं, ते विचारलं, 2-3 मिक्स करून विचारले, असं बरेच वेळा विचार करत असतो. तर तसं काही नसतं. तुमच्या बेसिक ज्या कॉन्स्टंट ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या फक्त लक्षात ठेवल्या तरी चालतात. बाकी खूप इकडे तिकडे भरकटायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. खूप खूप वेगळं असं काही येत नसतं एक्झाम मध्ये. खूप काही टेन्शन नका घेत बसू. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. when 1 mole of a gas is heated at constant volume, temperature is raised from 298 Kelvin to 308 Kelvin. ठीक है. Heat supplied to gas is 500 joule. Then which is correct? असा प्रश्न. सगळ्यात पहिला ऑप्शन आहे तुमचं Q इज इक्वल टू W इज इक्वल टू 500 जूल आणि डेल्टा U इक्वल टू 0. दुसरा ऑप्शन आहे Q इज इक्वल टू डेल्टा U इज इक्वल टू 500 जूल आणि वर्क डन आहे 0. ऑप्शन सी आहे Q इज इक्वल टू W इज इक्वल टू 500 जूल आणि डेल्टा यू दिलाय तुम्हाला 500. ठीक आहे. नंतर डेल्टा यू इक्वल टू 0 आणि क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू -500.
B option. ऑप्शन B option. हा येस बरोबर. Option B. हो बॉम्बे व्हेरी गुड. वा, प्रश्न येतच नाही, अतिशय सोपा आहे बघा. वेन 1 मोल ऑफ अ गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, जर तुमचं व्हॉल्यूमच जर कॉन्स्टंट असेल म्हणजे डेल्टा व्ही है ना, डीव्ही ऍक्च्युअली डेल्टा व्ही जर तुमचा कॉन्स्टंट असेल म्हणजे नक्कीच तुमचं जे वर्क डन आहे ना मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही हे सुद्धा 0 आहे. तर तुमच्याकडे वर्क डन 0चे कोणते ऑप्शन आहे बघा. तुमच्याकडे ऑप्शन बी. अरे बापरे, त्याला काय अर्थ आहे? एकच ऑप्शन आहे का? बाकी मग माहिती आहे तुम्हाला डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, त्याने तुम्ही काढू शकता. बरोबर. क्लिअर एव्हरीवन? हे समजलं का रे क्वेश्चन सगळ्यांना? Yes, sir. अतिशय सोपा आहे, तुला म्हणायचं नाही येत नाही म्हणून. बाकी एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे, सोपे आहे. ओके, एक हा छान प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 5. गुड. चला, रिव्हिजन ही झाली आणि क्वेश्चन ही. इन ए क्लोज्ड insulated container, in a closed insulated container, a liquid is stirred. A liquid is stirred. Stir केला आपण. It's a paddle. है ना, म्हणजे तुम्हाला कळालं मेकॅनिकल वर्क बरोबर. विथ अ पॅडल टू इन्क्रीज द टेम्परेचर. बघा हा जो प्रश्न आहे ना तो तुमचा जो एनसीआरटी बेस्ड आपण काय घेतलेलं आहे बघा, मेकॅनिकल वर्क आणि तो पॉइंट घेतलाय ना. बॉम्ब कॅलोरीमीटरवर तुम्हाला फिजिक्स मध्ये खूप क्वेश्चन्स आहेत ना, त्याच्यामुळे मी घेतले नाही जास्त प्रश्न दुसरे. ठीक आहे, घेऊयात आपण उद्या घेऊयात त्याच्यावर प्रश्न. म्हणजे आता आला तर बघू पुढे त्याच्यावर. त्यांचं असं म्हणणं आहे की इन अ क्लोज इन्सुलेटेड कंटेनर लिक्विड इज स्टर्ड विथ अ पॅडल टू इन्क्रीज द टेम्परेचर. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असं म्हणणं आहे. बघा काय म्हणतात. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, कोणतं खरं आहे. एक्झाम मध्ये नॉट ट्रू, फॉल्स, विच इज इनकरेक्ट, नॉट करेक्ट याच्यामध्ये क्वेश्चन शिकू नका. हे डेल्टा ई म्हणजे डेल्टा यू. Option A. हे असं नाही आहे, मला क्वेश्चन लिहून द्यायचा असं नाही करायचं. अविनाश पण म्हणतोय की इन अ क्लोज. A. वाह, थोड़ा फास्ट आंसर सांगताय. वाह, क्या बात. प्रिव्हियस इयर आहे हा क्वेश्चन असं म्हणतो अभिजित. सॉरी अभिजित. वाह, क्या बात है. हमने पढ़ा ना. आपण तुम्हाला कळतंय का हा क्वेश्चन कोणत्या पॉइंटवर आहे, कोणत्या पॉइंटवर आहे हा क्वेश्चन, कळालं का तुम्हाला? हा क्वेश्चन आहे आपल्या एनसीआरटीच्या पॉइंटवर मित्रांनो. Open and close system. बघा बघा बघा, हा जो वर्कचा पॉइंट दिसतोय है ना, इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम चेंजेस बाय 3 वे, हा पॉइंट आहे.
बघा Q इक्वल टू 0 ऍडियाबॅटिक वॉल्स आहे, तिथं कोणतं वर्कडन असतं? ऍडियाबॅटिक वर्कडन असतं आणि ते डेल्टा यू असतं, म्हणजे डेल्टा ई असतं, म्हणजे ते कधी 0 नसतं, है ना? काहीतरी वर्कडन होणार है ना? बघा एनसीआरटी बेस पक्का असणं किती महत्वाचं आहे, म्हणून त्या छोट्या छोट्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. हे कळालं का सगळ्यांना? बाकीचे सांगा मला, है ना? हे तर 0 असणार आहे, इन्सुलेटेड कंटेनर आहे बरोबर आहे. ऑप्शन ए. चलो बाकी के लोग हा ना बोलो, म्हणजे असं वाटतंय, मला वाटतं 2-4 जण बाकीचे काय झोपलेले बघ. हा बरं तेच झाले, म्हणजे मलाही सांगता येते, मी जेवण करून बसलेलो, मला झोप लागेल, 5-5 सांगायचं. फायनल टेम्परेचर इन एन एडियाबॅटिक एक्सपान्शन. हा थोडा थिओरिटिकल प्रश्न आहे, पण ठीक आहे. द फायनल टेम्परेचर इन एडियाबॅटिक एक्सपान्शन is the final temperature in adiabatic expansion. ठीक आहे, कसं असेल? ग्रेटर दॅन इनिशियल टेम्परेचर, इनिशियल पेक्षा ग्रेटर असेल, सेम लाईक इनिशियल टेम्परेचर, ठीक आहे, हे देतो मी. तिसरा ऑप्शन आहे तुमचा हाफ ऑफ इनिशियल टेम्परेचर, डी आहे लेस दॅन इनिशियल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर इन एडियाबॅटिक एक्सपान्शन, बरोबर आहे यार. एक्सपान्शन होणार आहे म्हणलं, इंटरनल एनर्जी कमी होणार आहे, म्हणजे टेम्परेचर मधलं कमी होणार आहे. एक्सपान्शन आहे ना एडियाबॅटिक, म्हणजे ऑब्विसली टेम्परेचर पुढचं कसं असणार आहे? हे कमीच असणार आहे, तुम्हाला माहिती. बरोबर ना? एडियाबॅटिक एक्सपान्शनच्या वेळेस दोन्ही पण कमी होतं. टेम्परेचर कमी झालं म्हणजे इंटरनल एनर्जी पण कमी होते, कारण इंटरनल एनर्जी फंक्शन आहे टेम्परेचर, ऑब्विसली. ओके, अच्छा, तुम्हाला जर आयसोथर्मल एक्सपेन्शन दिलंय एखाद्या कोणत्याही गॅसचं, मी एक सरळ तुम्हाला इथे विचारतो, तुम्हाला कोणत्या याचं आयसोथर्मल एक्सपेन्शन दिलेलं आहे? कोणत्याही क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला असं दिलेलं असेल, आयसोथर्मल एक्सपेन्शन असं दिलं असेल, बाकी खूप इन्फॉर्मेशन देऊ द्या, तर याच्यामध्ये तुमची इंटरनल एनर्जी जर विचारली तर ती काय असणार रे? 0. येस, दॅट इज. म्हणजे खूप मोठे मोठे प्रश्न देऊ द्या त्यांना, पण आपलं एकच आन्सर पाहिजे. बरोबर का? क्लियर एव्हरीवन? Yes, sir. वाह, बर. पुढचा प्रश्न तुम्ही म्हणत असाल तर आपण हा प्रश्न घेतल्यानंतर वर्क डन in expanding 10 moles of an ideal gas. 10 moles of an ideal gas isothermally and reversibly from a pressure of 5 atmosphere to 1 atmosphere at 300 Kelvin each. असा प्रश्न, ठीक आहे. तुम्हाला ऑप्शन देतो.
-9.65 इंटू 10⁻³ जूल. तुमच्याकडे बी ऑप्शन आहे -40.15 गुणिले 10⁻³ जूल. नंतर तुमच्याकडे सी ऑप्शन आहे -9.65 इंटू 10⁻² जूल. आणि फायनली तुमच्याकडे ऑप्शन आहे -14.15 इंटू 10⁻². आपण आताच एक फॉर्म्युला घेतला होता. एक्सपेन्शन आहे म्हणजे निगेटिव्ह येणार वर्क डन, नक्कीच. एक्सपेन्शन आहे म्हणजे निगेटिव्ह येणार केमिस्ट्री मध्ये, नक्कीच. बाकी तुम्हाला माहिती आहे कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्हाला माहिती आहे डब्ल्यू रिव्हर्सिबल आणि आयसोथर्मल साठी आपण कोणतं घेतो. तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला -2.303 इंटू NRT इंटू लॉग. आता इथे प्रेशर दिले, प्रेशर दिले असेल तर आपण काय घेतो, P1/P2 घेतो. बस तुम्हाला सगळी गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे हे तुमचं येणार -2.303. फक्त 2.3 घ्यायचा अशा वेळेस, खूप जास्त घेत बसायचं. 2.3 घ्यायचं. 2.3 इंटू 10 मोल आहे तुमचे दिलेले तुम्हाला. बाकी आर ची व्हॅल्यू इथे आपण 8.314 घेतो, पण तुम्ही 8.3 घ्या किंवा याला बेस्ट आहे 25/3 घ्या. टेम्परेचर तुमचं नाही ना 25/3 घेतलं तर तुम्हाला सोपं जायला, कारण 3 भागिले आहे ना, भागिले 3 घेतलं तुम्ही 100 होईल, सोपं आहे. आणि लॉग P1/P2 म्हणजे लॉग 5/1. आता तुम्हाला लॉग आणि अँटी लॉगचं तर मला माहित वाटतं की तुम्ही आयुष्यात कधी ते विसरणार नाही. लॉगच्या गोष्टी, लॉग आणि अँटी लॉग, जे आपण आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये याच्याने तुम्हाला फक्त आणि फक्त आन्सरच काढायचं. आणि तुमचा फायनली आन्सर येणार आहे -40.15 गुणिले 10⁻³ जूल. So you have answer B. इसका आंसर कौन सा रहेगा? B. ओके, सो कल हम और एक सेशन लेंगे और जिसपे हम बॉम्ब कैलोरीमीटर और उसके ऊपर कुछ सवाल सॉल्व करेंगे. और मैं इसके साथ साथ आप लोगों को और कुछ क्वेश्चन के पीडीएफ भेज रहा हूं जिसको हमने सॉल्व किया. मतलब मैंने जब 12th को पढ़ाया था तो मैंने कुछ क्वेश्चन सॉल्व किए थे, तो उसके पीडीएफ भी मैं इसके साथ आप लोगों को आज भेज रहा हूँ. म्हणजे तुम्हाला मी 3 पीडीएफ पाठवतो, त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पण आहेत बरेच आणि तुमचं हे पण आहे. ठीक आहे, सोपे सोपे छान छान क्वेश्चन आहेत. ओके, तर खूप खूप धन्यवाद तुमचे. एवढ्या रात्री सुद्धा तुम्ही एवढ्या उत्कृष्ट प्रकारे मला साथ दिली. परत एकदा सकाळी भेटूयात सकाळच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट. छान आरामशीर झोप घ्या. रात्री झोपताना कुठलेच विचार करायचे नाही. लक्ष द्या हो प्राची, रात्री झोपताना कुठलेही विचार करायचे नाही जास्त, की मला टेन्शन आलं आणि मला काहीतरी होतंय नाही, मला येईल का प्रश्न, काहीच नाहीये. देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे. भगवान आपकी तरफ देख रहा है, आप कितनी मेहनत कर रहे हो और उसका फल आप लोगों को मिलने वाला है. तो डोंट वरी, डू योर वर्क. ठीक है, चलो बाय, गुड नाइट.